घाटकोपरमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. टिळक रोडवरील त्रिवेदी पान हाऊस येथे अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या गंभीर तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची तात्काळ दखल घेत सेवाभावी आमदार पराग शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक धर्मेश गिरी यांच्या उपस्थितीत मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली. पंतनगर पोलीस आणि मनपा एन विभागाच्या पथकाने संबंधित दुकान पूर्णपणे निष्कासित केले. युवकांचे भविष्य, परिसरातील शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराला आता घाटकोपरमध्ये अजिबात थारा दिला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र. अवैधरित्या अशा प्रकारचे अंमली पदार्थ आणि त्याला लागणारे वस्तू जे कोणी इथे विकत असेल त्यांच्यावर अशा प्रकारे तोडक कारवाई महानगरपालिकेच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने केली जाईल. आज एक पूर्ण पिढी नष्ट करण्याचं काम हे अशा प्रकारच्या लोकांमुळे होत आहे. आम्ही या गोष्टी यापुढे या घाटकोपरमध्ये होऊन देणार नाही.